Hi friends, how are you? I am fine. Welcome to शिवाजी स्पोकन इंग्लिश क्लासेस. सर्वांचं शिवाजी स्पोकन इंग्लिश क्लासतर्फे हार्दिक स्वागत. ठरल्याप्रमाणे आपण प्रत्येक संडेला टेस्ट घेत असतो किंवा कोणता तरी इव्हेंट ठेवत असतो. याचा मुख्य हेतू असा असतो की मुलांना कोणत्या ना कोणत्या रूपामधून तयार करण्याचा हेतू आमचा असतोय. वैयक्तिक जर पाहायला गेलं तर आज स्पर्धा एवढी प्रचंड वाढत आहे आणि त्यामध्ये आपल्या ग्रामीण भागातील मुलं कमी पडू नये ह्या दृष्टीने आम्ही नेहमी सतत प्रयत्न करत असतो. पाठीमागच्या वेळी पण आपण भरपूर टेस्ट घेतलेल्या आहेत. मुलांना पॅड बॅग वगैरे असं भरपूर गिफ्ट्स आपण आपल्या क्लासच्या माध्यमातून होईल त्या माध्यमातून आपण मुलांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक महिन्यातून एकदा आपण एक अधिकारी बोलवतो. अधिकारी का बोलवतो त्याचा मुख्य हेतू काय असतो की अधिकारी म्हणजे काय असतो किंवा तुमचं 10वी 12वी नंतर तुमचा मार्ग कोणता किंवा कसा असावा त्या संदर्भात आपण नेहमी एक महिन्यातून एक अधिकारी बोलवत असतो. त्याच्या अगोदरसुद्धा आपण समाधान काळे SBIमध्ये ऑफिसर झालेला आहे, जो आपल्या बाललिंग विद्यालयाचा विद्यार्थी होता, माजी विद्यार्थी 2017-18 बॅचचा होता तो. मग त्यातून एक मुलांना एक प्रेरणा भेटते की आपण सुद्धा अधिकारी झालं पाहिजे. आणि एक गोष्ट नितांताने ध्यानात घ्यायची गरज आहे. आता बघा UPSCचा पाठीमागे रिझल्ट लागला, त्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा टक्का घसरला. त्याचं मूळ कारण म्हणजे काय की UP बिहारमध्ये मुलगा ह्या तुमच्या वयामध्ये 6वी 7वीला गेला की त्याला सांगितलेलं असतं की तुला काय व्हायचं आहे, की तुला कलेक्टर व्हायचं आहे, तुला IAPS अधिकारी व्हायचं आहे, IPS अधिकारी व्हायचं आहे. आणि त्या मुलांवरती लहानपणापासून त्या गोष्टी बिंबवलेल्या असतात की तुला हे व्हायचं आहे, हे होण्यासाठी तुला हे करायचे. आणि आईवडील त्याला नेहमी म्हणजे इन्स्पायर करत असतात की तुला हे व्हायचं आहे. आणि आपलं कसं झालेलं आहे माहिती आहे का महाराष्ट्रीयन लोकांचं, की आपण काय करतो 10वी अशी तशीच करतो, 11वी 12वी कॉप्या करून पास होतो, परत कुठंतरी बाहेरून ॲडमिशन घेतो, ग्रॅज्युएशन करतो आणि आपलं भविष्यच पुढं काय दिसत नाही आहे. आणि ज्यांनी खरंच म्हणजे जीव तोडून अभ्यास केलेला आहे ते सुद्धा अधिकारी झालेले आहेत. भरपूर IAS विश्वनाथ नांगरे पाटील वगैरे, भरत आंदळकर असे बरेचसे अधिकारी महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडलेले आहेत. परंतु टॉप रँकमध्ये महाराष्ट्र कमी पडतो आहे. फर्स्ट 10मध्ये आतापर्यंत मला नाही वाटत की महाराष्ट्राचा एकही रँक बसलेला आहे. त्यामध्ये केरळ, UP, बिहार या भागातील मुलांचा रँक बसत आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांना लहानपणापासून त्यांच्या घरामध्ये ते वातावरण तयार केलेलं असते. घरामधलं वातावरण खूप मॅटर करत असतं. आता इथं आपण बघत असतो की आपल्याला ज्यावेळी आम्ही होतो त्यावेळी सोशल मीडिया तर नव्हतीच बरं का. आता सोशल मीडिया वगैरे आहे, तुम्हाला यूट्यूबवरून एखादा समजा प्रॉब्लेम वगैरे आला तरी तुम्ही सॉल्व करू शकता यूट्यूबतर्फे. परंतु त्यावेळी सोशल मीडिया वगैरे नव्हती, सरांच्या काळामध्ये सुद्धा नव्हती. आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा आज NTC प्रवर्गामधून पहिला आणि ओपनमधून सुद्धा त्यांची रँक खूप चांगली आहे. किती जागा होत्या? 163 महाराष्ट्रामध्ये जागा होत्या आणि जवळपास 10 लाख फॉर्म आलते. मग 10 लाख मुलांमधून 163 रँकमध्ये बसणं म्हणजे तेवढी सोपी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. ही गोष्ट म्हणजे डोंगर पुकरून उंदीर काढल्यासारखं आहे. परंतु कसं असतं माहिती आहे का, आता सरांसुद्धा शिक्षण या ग्रामीण भागामध्ये झालं आहे. त्यांच्या काळामध्ये इंग्लिश मिडियम नव्हतं आमच्या त्यांच्या काळामध्ये. हे आता इंग्लिश स्कूलचं फॅड आलेलं आहे की इंग्लिश स्कूलची मुलं खूप हुशार असतात. ग्रामीण भागातील मुलं म्हणजे त्यांचं मॅथ्स सायन्स वगैरे खूप कच्चं असते. ह्या सगळ्यांचा सरासर अभ्यास करून आम्ही या फुलशरद नगरीमध्ये शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लास स्टार्ट केला आहे. या क्लासला जवळपास 2 महिने झाले आणि आज ह्या क्लासमध्ये जवळपास 100 ते 110 विद्यार्थी म्हणजे शिकत आहेत. वेगवेगळ्या माध्यमातून ते ज्ञान ग्रहण करत आहेत. आपल्यासमोर दीपकजी कोडलकर सर आहेत, ज्यांना सध्या 2 पोस्ट आहेत. एकदा सरांसाठी क्लॅपिंग. महाराष्ट्र फॉरेस्ट ऑफिसरमध्ये सुद्धा त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यांची मिरवणूकसुद्धा आपल्या गावामध्ये काढली होती. त्यानंतर PSIमध्ये सुद्धा सरांचं सिलेक्शन झालेलं आहे. मला वाटतं सर आता आपण सरांचा प्रवास विचारूया. एकंदरीत हा प्रवास कसा होता हे नक्कीच तुम्हाला म्हणजे सरांची लाईफस्टाईल तुमच्यासाठी खूप प्रेरणादायी ठरेल. लक्षात घ्या, नुसतं आला आणि क्लास केला, टेस्ट दिली म्हणजे झाला असं नाही आहे. लक्षात घ्या, तुम्हाला सुद्धा या खुर्चीवरती बसण्याचं स्वप्न ठेवा.
स्पर्धा वाढत आहे. दरवर्षी 10वीचे 10 लाख, 12वीचे 10 लाख, असे 20 लाख विद्यार्थी बाहेर पडत आहेत. यांच्यासाठी जॉब आहेत का याचासुद्धा अभ्यास करा. नुसतं येऊन आईवडिलांना बुडवू नका. 400 रुपये फी दिली म्हणजे आम्ही मुक्त झालो असं नाही आहे. तुम्ही तुमची स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे वेळ हा सगळ्यात मोठा गुरु असतो माणसाचा आयुष्यातील. एकदा जर वेळ निघून गेली ना आयुष्यात, तुम्ही म्हणताल हा मित्र माझा, मामा मामी माझे, सगळे मित्र माझे, काही नाही आहे. 10वी-12वी नंतर तुम्ही तुमच्या प्रत्येकाचा मार्ग वेगळा असणार आहे. मग वर्ष भेटसुद्धा नसती मित्रांची. त्यामुळे जे काय असेल ते करिअर काय असावं, 10वी नंतर तुमचा प्लॅन काय असावा, त्या संदर्भात आपण सरांना इन्व्हाइट केलेलं आहे. एकदा सरांसाठी जोरदार क्लॅपिंग. ओके. हां, तर सर नमस्ते. नमस्ते. मला सर्वप्रथम तुमचा जर्नी सांगा की तुम्ही म्हणजे पहिली ते 10वीपर्यंत किंवा ग्रॅज्युएशनपर्यंत तुमचा प्रवास म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं, त्यामध्ये काय अडचणी आल्या आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग नंतर जॉब न करता तुमच्या मनामध्ये एक अशी प्रेरणा आली की बाबा आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा आपल्या आईवडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्याला एक सिक्युअर जॉब पाहिजे, म्हणजे गव्हर्मेंट जॉबचं कसं एक गॅरंटी असते. नाही असं काय तुम्हाला वाटलं की बाबा आपल्याला गव्हर्मेंट जॉब करावायचं किंवा प्रायव्हेट जॉब करावा, असं काय वाटलं नक्की? हा प्रवास मला एक 10 मिनिटामध्ये सर सांगा. हे सगळ्यांनी शांत बसा. कीप क्वाइट. एव्हरीवन पे अटेन्शन शेअर प्लीज. डोंट वॉच शेअर देअर. सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही इतक्या शांत चित्तानं या ठिकाणी बसला आहात आणि जो आपला उपक्रम आहे सरांनी राबवला आहे आपल्या गावामध्ये, फोंडशिरस गावामध्ये, तो खरोखरच प्रशंसनीय असा आहे. कारण आपल्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारची सोय नव्हती आतापर्यंत. आता मी पण ग्रामीण भागातूनच आलेलो आहे आणि अशा ग्रामीण भागामध्ये तुमच्या सर्वांसाठी ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही इतक्या जवळ, घराच्या जवळ तुम्हाला स्पोकन इंग्लिशचा क्लास सरांच्या माध्यमातून तुम्ही शिकत आहात. त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मी अगोदर अभिनंदन व्यक्त करतो. मी दीपक गोपाळ कोडलकर, तुमच्याच गावातील आहे, फोंडशिरसच्या गावातील मोठेवाडी या ठिकाणी राहतो मी. आणि पहिल्यांदा म्हणजे मीही तुमच्यासारखं असं बसायचो समोर, असं कोणतरी अधिकारी यायचे, बोलायचे, मग मलाही कुठेतरी जाणीव व्हायची की आपणही काहीतरी बनलं पाहिजे. मग ते शासकीय माध्यमातून असो किंवा खाजगी माध्यमातून असो, आपणही थोडीफार उंची गाठली पाहिजे आणि आपलं जे काय अहवालांचं स्वप्न असतं ते आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आता मी माझी प्रवास थोडा सांगण्याचा प्रयत्न करतो. मी मूळचा फोंडशिरसमधलाच आहे, पण माझं 1ली ते 5वीपर्यंत शिक्षण फडतरी, इथून तुम्हाला फडतरी माहीत असेल, नातेपुतेच्या पलीकडे, तिथं माझं मामाचं गाव आहे. त्या ठिकाणी माझं प्राथमिक शिक्षण झालं. आपल्या गावामध्ये काय मी कधीच नव्हतो आतापर्यंत. आणि नंतर पुन्हा मग 6वीपासून 12वीपर्यंत तुम्हाला दातेप्रशाला माहीत असेल नातेपुतेमधील, त्या ठिकाणी माझं 12वीपर्यंत शिक्षण झालं. आणि त्यानंतर मग काय करायचं, आता कसं झालं आहे, आता तुम्हाला खूप चांगल्या संधी आहेत. तुम्हाला प्रत्येकजण कोण ना कोण सांगायला आहे की तुम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तुम्ही इतक्या कमी वयामध्ये या ठिकाणी बसला आहात आणि तुम्ही सरांकडून मार्गदर्शन घेतात, ही खरोखरच तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मग माझी 12वी झाली आणि 12वी नंतर मग आता काय करायचं. मग त्यावेळेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणा किंवा अभियांत्रिकीचं क्षेत्र म्हणा, ह्या क्षेत्रामध्ये तरुणांचा कल मोठ्या प्रमाणावर होता. आणि मग त्याच पटडीच्या माध्यमातून मी सुद्धा पुणे या ठिकाणी 2013 ते 2017 या कालावधीमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं बी मेकॅनिकल कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मग आता करायचं काय, तेव्हा खूप म्हणजे मेकॅनिकलच्या संध्या खूप कमी होत्या. आणि जर आपण कंपनीमध्ये गेलो तर कंपनीमध्ये 10, 15, 20 हजार रुपयाच्या माध्यमातून आपण कितपत प्रगती साधू शकतो, तो एक माझ्या मनामध्ये विचार आला. आणि तो विचार केल्यानंतर असं जाणवलं की ठीक आहे, आता आपण आपल्याकडे प्लॅन बी तर आहेच. बी मेकॅनिकलच्या माध्यमातून आपण नंतर समजा इथं नाही यश भेटलं तर आपण त्या माध्यमातून नक्कीच काही ना काही करू शकतो. पण त्याच्या अगोदर म्हणलं एक आपल्याला संधी आहे तर आपण स्पर्धा परीक्षेचा मार्ग स्वीकारायला काही हरकत नाही. मग त्यावेळेस मग मी माझ्या अभ्यासाला सुरुवात केली. 18ला मी अभ्यासाला सुरुवात केली, 18, 19 आणि 20. आणि मी PSI 2020च्या बॅचमध्ये PSI झालो. आज 2024 चालू आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये कसं होतं की थोडासा काळ जास्त लागतो.
त्याच्यामध्ये पूर्वपरीक्षा असते, मुख्य परीक्षा असते, मुलाखतीचा काही भाग असतो, ग्राउंडचा काही भाग असतो PSIच्या माध्यमातून. तर त्याला एक वेळ लागतो. मग तो वेळ जर आपण विचारात घेतला तर आपल्याकडं 3 ते 4 वर्षाचा कालावधी सरासरी एका परीक्षेला आपल्याला लागतोच. मग 2020च्या पेपरमधून मी आता 2024मध्ये माझं सिलेक्शन झालं मार्चमध्ये. मग हा जो काळ आहे तो आपल्यासाठी खरंच खूप आव्हानात्मक असतो आणि त्या काळातून आपण कसं जायचं. मग ती जी जडणघडण आहे ती आपल्या आतापासून झाली पाहिजे. आणि सरांनी जो क्लास घेतला आहे म्हणजे या ठिकाणी स्पोकन इंग्लिशचा, तर त्याचा प्रभाव आपल्यावरती प्रत्येक ठिकाणी पडत असतो पुढं जाऊन भविष्यामध्ये. तर तो आपल्याला कसा करायचा आणि ह्या ठिकाणी तुम्ही येत आहे तर त्या माध्यमातून तुम्ही सरांपासून काय घेताय हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तर तुम्ही बोलायला शिकलं पाहिजे. नंतर पब्लिकच्या समोर तुम्हाला धाडस तुमचं स्टेजिंग वाढलं पाहिजे. आणि हे कधी होऊ शकतं, आता तुम्ही लहान आहात अजून, त्यामुळे तुम्हाला ते लवकर तुम्ही ग्रास्पिंग करू शकता. आता मी सुद्धा कधी क्लास केला नाही आतापर्यंत, असा कधी काय नाही, कारण अशी संधीच नव्हती आपल्या गावामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये. तर तुम्ही याचा पूर्णपणे लाभ घेतला पाहिजे. आणि तुम्ही तर येतच आहात, पण तुमच्या आजूबाजू जे मित्रमैत्रिणी आहेत त्यांनाही तुम्ही ह्या क्लासमध्ये आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपल्यासोबत आपला मित्रही हुशार झाला पाहिजे, तो पुढे गेला पाहिजे, अशी आपली भावना पाहिजे. आणि त्यानंतर मग माझं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर आपण बाबा काहीतरी मिळवलं ह्याचा एक आपल्याला समाधानाची बाब असते ती खूप मोठी असते. आणि त्यासाठी आपण आतापासून प्रयत्न केला पाहिजे. आता तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे. मी तुम्हाला असं म्हणत नाही की तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये येऊनच फक्त अधिकारी होऊनच समाजाची सेवा करू शकता. तुम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये पुढं जाऊन समाजाची सेवा करू शकता, स्वतःचं चांगलं भविष्य घडवू शकता. त्यामुळं जर कोणाला असे वकील व्हायचं असेल, डॉक्टर व्हायचं असेल, इंजिनियर व्हायचं असेल किंवा एखादा स्वतःचा व्यवसाय स्थापन करायचा असेल तर त्या माध्यमातून आपण आगेकूच करू शकतो. पण त्यासाठी काय पाहिजे की तुमची नेमकी आवड काय आहे, निवड काय आहे हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. आणि ते आवड तुम्हाला आता 10वीपर्यंत 12वीपर्यंत जर कळली तर तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकता आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता. त्यामुळं हा जो असा माझा थोडासा प्रवास आहे ती तुमच्याशी मी नमूद केला आहे. तर सर एकंदरीत मला सांगा, जो तुमचा स्पर्धा परीक्षेचा काळ होता, थोड्या मार्कांनी तुम्ही बऱ्याच वेळा प्री मेन्स इंटरव्ह्यूपर्यंत गेला असाल, पण त्यावेळी तुमच्या मनामध्ये अशी काही भावना आली असेल की बाबा ही क्षेत्रामध्ये येऊन चूक केली की बाबा 3 वर्ष 4 वर्ष झाली की आपल्याला पोस्ट भेटत नाही आहे, घरचा प्रेशर असतो, पाहुण्यारावळ्यांचा प्रेशर असतो, बाहेरचे विचारणारे असतात. तर अशा वेळी तुम्ही जी सिच्युएशन होती ती कशी हँडल केली? सर कसं आहे आणि विद्यार्थी मित्रांनाही माझं सांगणं आहे की स्पर्धा परीक्षा म्हणजे हे अनिश्चिती आहे. त्यामध्ये की सिलेक्शन होतं आहे का नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण खूप मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असते. आपण किती हुशार आहोत याचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण जेव्हा आपल्याला अपयश येतं आणि आपण ज्यावेळेस पूर्वपरीक्षा किंवा मुख्य परीक्षेमधून नापास होतो किंवा आपण पास होत नाही तर त्यासाठी त्यामध्ये आपल्या काय चुका झाल्या ते आपण शोधणं गरजेचं आहे. आपण स्वतःवरती जर काम केलं तर मग आपण तो जो प्रेशर आहे, परीक्षेचा प्रेशर असेल, समाजाचा प्रेशर असेल, तर तो आपण मॅनेज करू शकतो. जर आपण तो प्रेशर जर घेत राहिलो समाजाचा नंतर घरच्यांचा तर मग आपण पुढं जाताना आपल्याला अडचण तयार होऊ शकते. त्यामुळं स्वतःच्या चुकांवरती काम करणं खूप गरजेचं आहे. आणि ते जर तुम्ही आतापासून केलं तर तुम्हाला निश्चितच पुढे जाऊन तुमच्या ज्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये आहे तिथं खूप मदत होईल अशी मला आशा वाटते. तर एकंदरीत सर मला सांगा, तुमच्या जीवनामध्ये कधी इंग्लिश ह्या विषयाचा अडसर आला का? आणि आमच्या मुलांना सांगा की जीवनामध्ये इंग्रजी किती महत्त्वाचं आहे ते. निश्चितच सर, मलासुद्धा इंग्लिशमध्ये खूप अडचण तयार झाली, कारण 12वीपर्यंत असं आपलं लोकल शिक्षण होतं. तेव्हा काय एवढी अवेअरनेस नव्हती की आपलं इंग्लिश शिकलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. तेव्हा म्हणजे कसं किंवा ठीक आहे शाळेमध्ये जातो आहे आणि पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून जेवढा आपण पाठ करतो आहे तेवढ्यावरतीच आपण पेपर लिहायचे, पास व्हायचं, असं चालायचं. पण ज्यावेळेस मी 12वी पास झालो आणि मेकॅनिकलला गेलो त्यावेळेस मला खरोखर जाणवलं की आपण आतापर्यंत थोडंसं इंग्लिश शिकायला पाहिजे होतं आणि थोडंसं आपलं स्टेजरिंग म्हणा वगैरे, तर ह्या गोष्टी आपण शिकायला पाहिजे होत्या तेव्हाच. पण ते कसं असतं, तेव्हा आता आमची संधी हुकली होती. तर तुमच्यासमोर अशी संधी उपलब्ध आहे की तुम्ही आतापासून तयारी करून पुढे जाऊन भविष्यात चांगलं काम करू शकता आणि तुमची चांगली प्रभावी वक्तृत्व कला ही सुद्धा तुमच्या यशासाठी खूप लाभदायी ठरू शकते असं मला वाटतं सर. निश्चितच सर, आम्ही आमच्या क्लासच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला एक टेस्ट घेत असतो आणि त्या टेस्टच्या माध्यमातून टेस्टचं कसं असते सर माहिती आहे का,
आपण जी गिफ्ट देतो, गिफ्ट महत्त्वाचं नाही आहे, परंतु त्या गिफ्टच्या माध्यमातून मुलांमध्ये एक स्पर्धा तयार होते की बाबा मला हे गिफ्ट भेटावं आणि त्या दृष्टीने मुलांनी जास्त अभ्यास करावा. ह्या सगळ्यांचा सारासार अभ्यास करून शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासतर्फे आजपर्यंत 30 ते 40 मुलांना गिफ्ट वेगवेगळ्या टाईपमध्ये प्रत्येक संडेला आपण देत असतो. ह्या संडेसुद्धा आपण टेस्ट सिरीज वगैरे काढलेली होती, परंतु अचानक काल मला फोन झाला आणि म्हटलं आलेच सर तर सहसा आपले मुलांना थोडं गाईड्स करतील, त्या दृष्टीने मी टेस्ट म्हणजे गिफ्ट्स वगैरे सगळं आणलेलं आहे. ते पुढच्या संडेला किंवा 2 दिवसामध्ये एक टेस्ट घेऊन आम्ही ते वितरित करणारच आहोत. पाठीमागचं एक गिफ्ट पेंडिंग आहे. अशी 2 गिफ्ट्ससुद्धा आम्ही नियोजन केलेलं आहे. तर एकंदरीत सर मला सांगा, तुमचा हा प्रवास किती वर्षाचा होता MPSCमध्ये? सर प्रवास जर सांगायचं म्हटलं तर हा प्रवास 18पासून चालू झाला होता, तो 24मध्ये संपला. 24च्या सुरुवातीला जेव्हा माझे वन विभागामध्ये सिलेक्शन झालं आणि त्यानंतर मार्चमध्ये PSI म्हणून सिलेक्शन झालं. त्यामुळं एक प्रदीर्घ असा काळ लागतो आणि त्या काळामध्ये कसं असतं आपल्याला योग्य मार्गदर्शनाच्या अभावी थोडासा वेळ लागत गेला. पण तुम्हाला आता संधी आहे तर तुम्ही त्या संधीचा पुरेपूर वापर घेतला पाहिजे. सरांसारखे योग्य मार्गदर्शक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आहे, त्यांच्या माध्यमातून आपण जर काही चुका टाळल्या तर निश्चितच तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो सर. तर सर मला सांगा, 2020ला एक्झाम झाली, त्यानंतर 2024पर्यंत असं काय मनामध्ये येत होतं का की बाबा रिझल्ट येईल नाही येईल किंवा खूप प्रोसेस लाँग प्रोसेस आहे, यामध्ये स्वतःला कसं कंट्रोल करायचं की तुम्ही त्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा पुण्यामध्ये होता की गावाला आलता, ही सिच्युएशन कशी होती मला सांगा एक मिनटं. आपणा सर्वांना माहीतच आहे की कोरोना 2020मध्ये आलता. मग त्या कोरोनामुळे प्रत्येक पेपर असा पुढं जात राहिला. पण ते असं जागतिक संकट होतं. त्या संकटावरती आपण मात करून पुढं जाणं गरजेचं होतं. आपल्या बाकीच्या गोष्टीपेक्षा आपला जीव महत्त्वाचा. मग तो जरा मी सर विचार केला की ठीक आहे, पेपर आज होतील उद्या होतील, पण आपण वाचलो पाहिजे. मग ती जी मानसिकता मी 2 वर्ष बनवली, त्या मानसिकतेचाही मला खूप मोठा फायदा झाला की नाही होईल, आपण कधी ना कधी होईल. आणि ह्याच्यामध्ये कसं मानसिक दडपण राहतंच कोणत्याही पेपरची तयारी करताना. तर ते आपण थोडंसं स्वतः बोललं, आपले जे काय वरिष्ठ आहेत किंवा जे काय आपल्यासोबतचे मित्र आहेत त्यांचे जर आपण चांगला संवाद साधला तर त्या संवादाच्या माध्यमातून आपलं जो ताण आहे तो आपण कमी करू शकतो. हां सर, मला एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की काय सगळ्यांनी इकडे लक्ष द्या की सर तुम्ही ज्यावेळी अधिकारी होण्याच्या अगोदरची सिच्युएशन आणि आताची सिच्युएशन यामध्ये तुम्हाला काही डिफरन्स जाणवतो आहे की बाबा त्यावेळी गावाला आला, आता कसं तुम्ही आला तरी सहज 4 लोक जमा होतात आणि त्यावेळी सिच्युएशन काय होतं आणि ती परिस्थिती काय होती मला सांगा 2 मिनिटामध्ये. नक्कीच गावामध्ये निकालाच्या अगोदर आणि निकालानंतर अशी खूप मोठा अनुभव मला पाहायला मिळाला की निकालाच्या अगोदर कसं असतं की म्हणजे तसं मला हे वाटतं की हे अनिश्चिततेचं क्षेत्र आहे. स्पर्धा परीक्षा म्हणजे आपला निकाल येईल का नाही ह्याची काही शाश्वती नसते. पण तो जो काय आपल्याला नैराश्याचा काळ असतो निकालाच्या अगोदर, तो खरोखरच आपल्याला खूप मोठा, म्हणजे निकालानंतर जो काय आपल्याला शिकायला मिळतं त्याच्यापेक्षाही जास्त निकालाच्या अगोदर जे आपल्या आजूबाजूला गोष्टी घडतात त्या आपल्याला जास्त शिकवतात. त्यामुळं निकालानंतर तर प्रत्येकजण आपल्याजवळ येतोच, बोलतो, नंतर आपली विचारपूस करतो, पण त्याच्या अगोदर थोडंसं मला ह्या गोष्टी कमी जाणवत होत्या. ह्याचाही मला अनुभव आला. सर मला एकंदरीत सांगा, आता एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की ज्यावेळी तुम्ही पुण्यामध्ये होता, तुमचा रिझल्ट येत नव्हता, त्यावेळी नातेवाईक वगैरे असं तुमचे फोन करत होतं का विचारपूस करत होतं? आता जसं विचारतात काय चाललं काय नाही, परंतु त्यावेळी असं विचार होते का मित्र वगैरे? कसं सर जसं वय वाढत जातं तसं किंवा ह्या परीक्षेचा कालावधी वाढत जातो तसे आपली लोक किंवा आपले नातेवाईक असे लांब जातात, आपल्याला नावं ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु ह्या मुलांच्या बाबतीत तसं घडलं तर तुम्ही एक 2 मिनिटाचा एक्सपिरियन्स शेअर करा आणि आपलं मग भाषण संपूया. कसं असतं, आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना वाटणं साहजिक आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये बराच दिवस ह्यानं घालवलेत, मग ह्याला यश मिळते का नाही. तर त्या अगोदर मग काय होतं की आपणच स्वतःहून संपर्क कमी करण्याचा प्रयत्न करतो. कारण आपण अभ्यासाच्या प्रोसेसमध्ये असल्यामुळं जर आपण बाहेरच्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष घातलं तर आपल्या अभ्यासावरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळं मी नातेवाईकांपेक्षा स्वतःच आपण कंट्रोल गोष्टी केल्या पाहिजेत की थोडासा आपण संपर्क कमी ठेवला पाहिजे. आणि जरी असे काय आपल्या प्रसंग आपल्या वाट्याला आले, नातेवाईकांचे म्हणा, जवळच्या व्यक्तींचे म्हणा, तरी आपण एक ते
त्याच्यातून आपण एक शिकलं पाहिजे की नाही बाबा हे आपल्याला का बोलतात, मग आपण त्या माध्यमातून अजून आपल्यामध्ये सुधारणा कशी करू शकतो ह्याचा प्रयत्न केला तर आपण त्या सगळ्या समस्येवरती, त्या सगळ्या प्रॉब्लेमवरती आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ शकतो. आणि सर 10वी नंतर म्हणजे मुलांनी कोणतं म्हणजे फील्ड कोणती निवडली पाहिजे? 10वी नंतर आता 10वीपर्यंत कसं होतं, 10वीपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्टीचं नॉलेज बऱ्यापैकी येत असते, प्रत्येक विषयाचं. तुम्हाला कोणत्या विषयामध्ये कशी आवड आहे. काही लोकांना गणितामध्ये आवड असते, विज्ञानामध्ये आवड असते, केमिस्ट्रीमध्ये आवड असते. तर त्या माध्यमातून आपल्याला पुढे नेमकं काय करायचं आहे. हे स्पर्धा परीक्षा असं एकमेव क्षेत्र नाही की ज्या ठिकाणी तुम्ही करिअर करू शकता. आता ह्या जगामध्ये स्पर्धा परीक्षेव्यतिरिक्त खूप मोठे क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये आपण काम करून खूप पुढे जाऊ शकतो. तर आपल्याला आवड जर ओळखता आली, नेमकं आपल्याला कशामध्ये रस आहे, तर त्या माध्यमातून आपण जर आपण पुढे गेलो तर निश्चितच आपल्याला नेमकं काय आहे ते कळू शकतं. निश्चितच शिवश्री स्पोकन इंग्लिश क्लासतर्फे सरांसाठी एक गिफ्ट आपण दिलेलं आहे. गणेशाची मूर्ती आहे आणि ती सरांसाठी आपण दिलेली आहे. नक्कीच सरांनी एक आठवण राहावी आणि सर ही तुमच्या नवीन बंगल्यामध्ये लावा. निश्चितच ठेव व्हिडिओ ठेव.